महसूल विभागात भ्रष्टाचाराच्या घटना नेहमीच समोर येत असतात। 2 वर्षांपूर्वी लाचखोरी प्रकरणामध्ये अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मिनल दळवी यांना निलंबित करण्यात आलं होतं। आता त्यांच्याकडे 2.25 कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। 5 घरे, 1 भूखंड आणि 1 गाळा मालमत्तेच्या अधिक चौकशीत मिनल दळवी यांची तब्बल 2,62,00,000ची संपत्ती समोर आली आहे। त्यामध्ये घरातून जप्त केलेल्या ऐवजासोबतच 5 घरे, 1 भूखंड आणि 1 व्यावसायिक गाळा अशी मालमत्ता उघड झाली आहे। ही सर्व संपत्ती पती कृष्णा दळवीच्या नावे केलेली आहे। कृष्णा यांचा टुरिस्ट बुकिंगचा व्यवसाय होता, मात्र त्यातून कोणत्याही प्रकारे नफा नसताना दाखवण्यासाठी तो व्यवसाय चालवला जात होता। खोत यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर लेखी तक्रारही केली होती। या तक्रारीची दखल गांभीर्याने घेत नवी मुंबई लाचलुचपत पथकाने महिनाभर दळवी यांच्यावर पाळतही ठेवली होती। 11 नोव्हेंबर 2022 रोजी खोत यांना एजंट राकेश चव्हाण यांच्याकडे 2 लाख रुपये जमा करण्यास सांगण्यात आले होते। ते पैसे आणण्यासाठी राकेश हा खोत यांच्या अलिबाग येथील रायगड बाजार समोरील एका मोबाईल या दुकानात गेला होता। खोत यांच्याकडून 2 लाख रुपये स्वीकारताना पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने तहसीलदारांचे नाव सांगितले होते। त्यानुसार पथकाने तहसीलदार मिनल दळवी यांना अलिबाग तालुक्यातील गोंधळपाड्यातील बेऊड सोसायटीमधील निवासस्थानातून ताब्यात घेतले। या अचानकपणे घडलेल्या कारवाईने मिनल दळवी यांना धक्काच बसला। त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। यावरून संपूर्ण संपत्ती ही तहसीलदार मिनल दळवी यांनी शासकीय नोकरीला लागल्यापासून कमावल्याचा ठपका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठेवला आहे। त्यानुसार पती पत्नीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988चे कलम 13(1)(ब) सह 13(2) व कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट, अलिबाग।